नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आता शेळ्या बसल्यात जरा आणि तुम्ही म्हणताय की करडं वजनदार निघण्यासाठी चांगला म्हणजे गावरान चांगला बोकड पाहिजे, पूर्ण वाढ झालेला। तर आता आम्ही ह्यावेळेस आमच्या ह्यांनी लावलेला आहेत। आमचा हा बोकड फकड्या 2 वर्षाचा झालेला आहे, पूर्ण वाढ झालेली आहे त्याची, चांगला बोकड आहे गावरान, त्याने लावलेले आहे। तर बघू ह्यावेळेस कशी पिल्लं असतात, अजून 1-1.5 महिन्यांनी कळलंच। तर मम्मी ह्यांना खायला गवत कापायला गेली पाठी, बघूया। हे बघा, हे झाडामुळे पूर्ण झाड इकडं आलेलं आहे आणि त्याचं पूर्ण पानाविना पडून इतका थरसारखं झालेलं आहे ना, आणि ते रोजचंच आहे, त्याच्यामुळे काय साफ करायचं, पण एकदा साफ करावं लागेल। त्याच्या खाली विचू कट्टा जर बसला तर मम्मीला काय चावलं बिवलं तर उगाच। मम्मी खालच्या साईडला आहे वाटतं। गवत पण बरंच मोठं झालं आहे, इकडचं कापायचं आहे। आणि जुबाबीची झाडं ही लावलेली, ही पण मस्त झालेत शेळ्यांना खायला आमच्या। हां, ते बघा पुढं कापते ती गवत तिथं। पपया पण आता मस्त पिकायला लागल्यात, म्हणजे चालू झाल्या थोड्या थोड्या पिवळ्या व्हायला, वरती पण लागल्यात अजून, पानच तोडून टाकतात त्याची। हाय, हे शेणाला टाकायचं आहे। भेंडी कालच तोडली होती, परवाच्या दिवशी, पण न्यायलाच कोण नाही, तर नुसत्याच सोडून तरी काय करायच्यात। तर हे बघा किती मोठ्या मोठ्या झाल्यात। आता मम्मी तेच करणार आहे, हे कडचे वाफूची पूर्ण भेंडी उपटून टाकणार आहे आणि गवत लावून टाकणार आहे, म्हणजे शेणाला तरी जास्त गवत होईल। मिरच्या तर आहे तोपर्यंत चांगल्या मिरच्या काय घरी वापरू शकतो किंवा लाल करून ठेवू शकतो, पण भेंडीचा काय उपयोग नाही ना, एवढी नाही खात ना घरात, आणि चालत चालत विकायला जाणं पण सोपं नाही एवढा लांब। ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करत जा आणि प्रश्न विचारत जा। खूप खूप धन्यवाद।